अरे वातावरण यार हे खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपण आलो आहे आणि दादा बहिणींकडून आता आपण रूमकडे जाणार आहोत. बॅग वगैरे पॅक झालेले आहेत, तर थोड्या वेळ तिथून निघू आणि त्यानंतर रूमला जाऊ, आवरावरी करू आणि त्यानंतर मस्तपैकी ऑफिसला जाऊ. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे आता. सगळ्यात रूममध्ये जाऊन आवरावरी करू आणि त्यानंतर ती नेक्स्ट स्टेप होती आपल्या ऑफिसला जाऊ. आता सकाळचं मस्त आहे. आता थोड्या वेळात थांबून टपक्यास आज काय व्यायाम होणार नाही, कारण की यायलाच आपल्याला उशीर झाला आणि छोटीशी गडबड झाली मित्रांनो. जो आपला मोटर जो गाडीचा जो व्ह्यू होता त्यामध्ये मी इनडोअर सेटिंग सेट केली, त्यामुळे सगळा जो रेकॉर्डिंग आहे तो वाईट झाला आहे. तुम्हाला दाखवतोच मी. त्यामुळं आपला तो शूट आता कॅन्सल करावा लागेल. चांगला शूट होता येतानाचा, पण काही हरकत नाही, थोडं शिकतं माणूस. मित्रांनो रूमवरती पोहोचले आपण. आता टाईम किती झाला आय डोंट नो, चार्जिंग संपली गाडीची. तर आता पुढं आता आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर ऑफिससाठी रेडी होऊ आणि आपली सायकल घेऊन ऑफिसला निघूयात. तर मित्रांनो मयूरशी रांगोळीला गेलेत, त्यामुळं आपलं बाथरूम रिकामा नाही आहे. तर 5-10 मिनटं आपण थोडं बाहेर थांबू. तोपर्यंत गिझर देखील गरम होत आहे, पाणी देखील गरम होत आहे आणि आजचा बाहेरचं व्ह्यू देखील तुम्ही पाहू शकता. तर हा देखील व्ह्यू इतका सुंदर झाला आहे ना. TCSच्या आतमध्ये देखील तसे पिंक कलरचे झाड आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आहे त्या झाडाचं काय, पण मस्त दिसतंय. तुम्ही जरी पाहत असाल की समोर दिसत आहे, असं डोळ्यांना एकदम छान वाटत आहे ते. तर खूप सुंदर आणि असे झाडं आपल्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत, ते विशेष आहे आणि त्याची देखभाल देखील ठेवली गेली आहे. बाहेर देखील तुम्ही रोडवर जसं पाहत आहात की ग्रामपंचायत झालं, महानगरपालिका त्याची काय म्हणता येईल काळजी घेत आहे आणि जी की चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो अंघोळ झालेली आहे आता अशा पद्धतीने आणि आपण ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. आजचा हा लुक आपला असा असणार आहे आणि आता मस्तपैकी ऑफिसला जाऊ थोड्या वेळाने. त्याच्या आधी आता केळी आणि आपलं जे पेरू होता, पेरू वगैरे केळी वगैरे खाऊन घेऊ आणि त्यानंतर आपण ऑफिसला जाण्यासाठी प्रस्थान करूया. आपली सायकल देखील रेडी आहे. एकदा तिला उद्या परत थोडी साफ करावं लागेल, थोडी धूळ बसली तिच्यावरती. तर मित्रांनो वी आर रेडी. आपण रेडी झालेलो आहोत आता ऑफिसला जाण्यासाठी. आता आपली सायकल घेऊ, आपले शूज वगैरे घालू आणि आता ऑफिसला जाऊया. तर मित्रांनो थोडं उशीर झाला आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी. आपल्याला 11पर्यंत ऑफिसला पोहोचायचं होतं, तर थोडं मागं काही हरकत नाही. तर मित्रांनो इथून आपल्याला ऑफिसला जायला आता आरामात 10 मिनटं तरी लागणारच येतं आणि आपण 11:05 ऑफिसमध्ये पोहोचू आणि थोडंसं लेट चालू आहे आपण, पण काही हरकत नाही. पुढचं देखील आता तुम्ही पाहू शकता. सोसायटीमध्ये आमच्या एक महादेवाचं मंदिर आहे. छान असं छोटंसं मंदिर आहे ते. तर स्पीड ब्रेकर आल्यावरच थोडं जास्त हलती सायकल. अरे वातावरण यार हे खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. माझ्या मागं तुम्ही पाहू शकता मस्त असं हिरवागार निसर्ग आणि निसर्गरम्य वातावरण. समोर देखील आपण पाहू शकतो मस्त असं गुलाबी जे म्हटलं होतं सकाळी मी, ते झाड, ह्याचं झाडाचं नाव काय एकदा मी पाहतो संध्याकाळी आल्यावर. मस्त झाड आहे, पण पिंक फुलं आहे त्याला. की इथं माझ्या लेफ्ट साईडला आहे TCS आहे आणि राईट साईडला आहे टेक महिंद्रा. आणि ह्याच ठिकाणावर मित्रांनो आपली जी बजाजची सायकलिंगची रेस जी झाली होती याच ठिकाणाहून झाली होती आणि पायी खूप दुखतात, ते पाहत असाल. कंटिन्युअसली पाय चालवावं लागतात, नाहीतर सायकल पुढे जात नाही आणि काही ठिकाणी चढ देखील आहे. तर आता मित्रांनो अशा पद्धतीने आपण रूमवर आलेलो आहे ऑफिसमधून आता आणि आता पाहत आहात तुम्ही 8:18 झालेत आणि आत्ता येताना देखील सायकलवर चालू आहे मी, त्यामुळं थकवा आला आहे खूप सारा. आणि आता दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हटलं होतं जेवण आपण भात वगैरे बनवू, तर तसं आपण काय बनवणार नाही आहे, कारण की विषय असा आहे की ऑफिसच्या ज्या कलिगच्या आहेत ती बड्डे पार्टी असणार आहे आज, त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये जातो बाहेर जेवायला.
तर त्याचं देखील आपण थोडं पाहू पुढं. आणि हॉटेलमधून आल्यानंतर मग आपण थोडं वाटलं सावरावरी करू आणि मग जो आपला वॉकची एडिटिंग असणार आहे आपण ती कंप्लीट करूयात. तर मित्रांनो आपण रेडी झालेलो आहोत आता आणि आता जाऊयात आपण हॉटेलला. हॉटेल काही जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल. आणि आपली जी गाडी लावलेली आहे कुठेतरी लावलेली आहे मला ते इथं लावलेली आहे ती गाडी. आता गाडी घेऊ आणि जाऊयात. मग 1-1.5 तास लागेल आपल्याला तिथं. आणि तिथून आल्यानंतर मग आपण एडिटिंग वगैरे करू आणि मग आजचा अपलोड करता येईल. मग तर मित्रांनो पोहोचले आपल्या डेस्टिनेशनला, जे की आहे हे पार्क पॅराडाईज हॉटेल. आणि त्या हॉटेलच्या समोरच आहे. आपण जरा वेट करतो आहे आता. आपले जे कलिक आहे त्यांचा ते ऑफिसमधून निघले होते, आता थोड्या वेळात येतीलच ते. आणि ते आल्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊ आणि आपला जो जेवणाचा कार्यक्रम आहे तो कंप्लीट करता येईल. तो भाई लोग आगे अपने हम लोग आ गए हैं डिनर पे अभी, और फिर खाना खाएंगे मस्त पैकी. फिर आगे का दिखाते हैं कि फिर आगे क्या होता है, आगे का प्रोसेस. अभी ओनली वन फार्म पैराडाइज में पहुँचे हैं हम लोग सब दोस्त मिल करके. और आज देखिए हम लोग ये बर्थडे पार्टी दे रहे हैं. यही हुए, हमारे जो यही है मुल्ला में. वही लोग हैं. आगे का देखते हैं हम कैसा होगा क्या होगा. तर इथून एंट्री आहे हॉटेलची छान अशी. आणि आम्ही देखील रेडी झालेलो आहोत. आता जाऊया हॉटेलमध्ये. अंकित भाऊ हे आहेत. अंकित भाऊ हेल्मेट घेऊन झाला आतमध्ये. मी नेहमीच कॅरी करतो. अच्छा हेल्मेट म्हणजे खूप रेअरली मी आता हेल्मेट बाईकला लावून ठेवतो. चांगली गोष्ट आहे. काहीच अडचण 5 वर्षानंतर पण हेल्मेटची कंडिशन हे तर ठीक आहे. माझ्या कॉलेजचे मित्र माहिती काय करत होते, त्याला पाणी सेपरेट बॅग कॅरी करत होते आणि बॅगमध्ये सोबत घेऊन ठेवायचे. हाँ कहाँ जाना है तुम लोग ढूंढो, अभी कहाँ जा सकते हैं. मग जागा कुठं बसायची ते शोधतोय आम्ही. मागच्या वेळेस वरती गेलतो आणि यावेळेस पाहू खाली कुठेतरी एखाद्या टेबलवरती जेवण करूया. मस्तपैकी इथे पाणी आहे मित्रांनो आणि त्यामध्ये मासे देखील ठेवलेले आहेत सुंदर असे. बाकी तुम लोग बताओ. हम लोग आता क्या अरे क्या रे तुम लोग को और क्या क्या चाहिए प्रशांत, तुम्हें क्या चाहिए. और अभी तो स्टार्टर हम लोग ऑर्डर कर दिए हैं, स्टार्टर को जरूरत नहीं है. उसके बाद अब मेन डिश में देखेंगे क्या चाहिए. ओके ठीक है. तो वैष्णवी जी क्या क्या ऑर्डर किया आपने. मैंने ऑर्डर अभी किया नहीं है, करने वाली हूँ. बेबी कॉर्न, हनी चिली ड्राई, क्रिस्पी कॉर्न, चिली पेपर, मसाला. ओके खर्चा बहुत अच्छे से होना था. यही दोनों आज खर्चा करने वाले हैं. हम गरीबों को लुटा जा रहा है वैसे. क्या किया जा रहा है. गरीब की मजदूरी का फायदा लिया. मजदूरी का मजबूरी देख रहे हो भाई लोग. ठीक आहे मित्रांनो स्टार्टर आणि जेवणाचं जे आहे ऑर्डर करूया आता. आणि त्यानंतर जेवण वगैरे आल्यानंतर आपला जो की असेल आणि हे पूर्णप्रमाणे जेवणाची सुरुवात करू. तर मित्रांनो ऑर्डर दिलं आहे आणि आता वाट पाहतो आम्ही एकदा जेवणाची. पूर्ण मस्त करतो. एकदा क्लिक केलं का ऑफ होतं. म्हणजे रेकॉर्डिंग आता सध्या स्टार्ट झालेली जी की. आणि मी जर बंद केला तर कॅमेरा ऑफ होतो, रेकॉर्डिंग पण ऑफ होतं. आणि जी 10-15 सेकंदाची जी क्लिप असेल त्यानंतर मग कट करायचं, ॲड करायचं असं. ह्याचा कॅमेरा काय ते 24 मेगापिक्सेलचा 24 आहे मस्त 4K 5K मध्ये रेकॉर्ड करतो. आवाज जाणार नाही माझ्यामध्ये त्याच्यामध्ये. माईक घ्यावा लागेल मित्रांनो. माईकचा विषय त्याचा. येस तुम्ही मराठी में बोलना है आज. मला मराठी आहेत नाही. येत नसतं. मराठी शिकत हो हो ठीक आहे. तर मित्रांनो मराठी शिकत आहेत ते. हे देखील शिकणार आहेत काही दिवसानंतर. तुम्ही शिकोगे ना 2 दिन बाद मराठी. हाँ सीखेंगे, जरूर सीखेंगे. अभी ट्राई कर रहे हैं तुरंत. जी हाँ ट्राय कर. अभी मला मराठी में आवत नहीं. येस मला मराठी आता येत नाही है. कुछ सीखेंगे कुछ टाइम बाद सीख लेंगे ये लोग भी. और हम भी थोड़ा सा हिंदी बोलेंगे ताकि इनको भी समझ में आ जाए. और मराठी ये भी सीखेंगे ताकि हमें भी समझ में आ जाए. देखो गाइस ये है जेन नए टाइप का नए टाइप का जनरेशन बोल रहा हूँ. जेन्सी बोला. नहीं जेनजी नहीं बोला मैं. नया टाइप का जनरेशन बोल रहा था. सो कॉल्ड जे प्लेट्स आहेत त्या रिकाम आहेत. माहिती नाही कधी येते जेवण. आणि हॉटेलमध्ये बहुतेक वेळा जेवण हे उशिराच येत असतं. मित्रांनो पापड आलेले आहेत, मसाला पापड. आणि अजून त्यासोबत 2-3 गोष्टी मागवलेल्या आहेत. क्रिस्पी कॉर्न, मसाला पापड आणि माहिती नाही पनीर चिली काहीतरी आहे. तर त्या गोष्टी आल्यानंतरच पाहूया आपण. तर मित्रांनो असं वाटत होतं मॉकटेल वगैरे घ्यावं. मॉकटेलमध्ये काय नसतं, फ्रूट्सचा वगैरे ज्यूसच राहतो. पण जेव्हा त्याची प्राईस बघितली थक्क झालो मी. 300 रुपयाचा एक ग्लास आहे मित्रांनो. आणि हे तसं बियर दारू वगैरे त्यासाठी आहे. त्यांना आपण काय नाही मागवणार ते. पापडच खाऊया सध्या.
आपके बर्थडे पे केक नहीं है, आपको कैसा लग रहा है? हमारे दोस्त ऐसे ही है। और आपके लिए कोई गिफ्ट भी नहीं लाया, इसके लिए कैसा लग रहा है? सो सैड। किशोर सर, आप क्या कहना चाहोगे? ऐसे भी कहा नहीं एक्सपेक्टेशन। नहीं था, हम इतने बुरे हैं क्या? हम बोले अच्छे हैं बोल के। अंकित सर, आपको एक्सपेक्टेशन था क्या जब हम जब टीम आपके लिए केक लाई थी और गिफ्ट लाई थी? नहीं। उसने वैष्णवी थी, हम ले क्या रहे थे। क्या पता डेरिक से छुपा के रखे हो सरप्राइज? नहीं, इस बार नहीं। इस बार सरप्राइज मेरे को याद नहीं रहा मेरे को। नहीं तो लेके आते एक प्लांट छोटा सा। उगाओ। क्या प्लांट चाहिए क्या तुमको? बंद हो गया ये आपका वीडियो। क्योंकि मैं क्यों फोर्स से करो कि मैंने प्लांट लिया था ना, मेरा जल गया प्लांट, इसलिए अभी मैं छोड़ दिया प्लांट। उसे तो दूसरा गिफ्ट वही तो दूसरा प्लांट तुम लोग को दोपहर को दी तो दिया चॉकलेट वगैरह। चॉकलेट गिफ्ट किया ना भाई? हाँ चॉकलेट तो खा खिलाया ना। चॉकलेट डे था। चॉकलेट डे में चॉकलेट गिफ्ट किया। ये अभी निवडणूक में खड़े होने वाले हैं इधर मानगांव से। पैसे खाए लोगों ने हमारे। ये उनकी पार्टी है अभी फ्यूचर की, जब जीतने वाले उसके बाद की पार्टी है, उमेदवार आहे. तर मित्रांनो आपल्या स्टार्टरचं ताट जे आहे ते रेडी झालेलं आहे. त्यामध्ये पनीर चिल्ली आहे, कॉर्न आहे क्रिस्पी आणि मसाला पापड. रोटी कोणची तुझी? माझं गार्लिक नान. तर मित्रांनो आपण राईस मागवला आहे. राईस आणि दाल तडकाच खाऊया. भाजी वगैरे नाही खाते आपण, रोटी वगैरे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या घरी आता रूमकडे चाललो आहे. आणि रूमवर गेल्यानंतर आता आपला जो व्हिडिओ आहे त्याचं एडिटिंग वगैरे कंप्लीट करू आणि मग हा व्हिडिओ अपलोड वगैरे करू. अरे चलो पान खाते ना. अरे पान खाओगे? मित्रांनो पान खाऊ आता. पान खाण्याची आठवण केली तर पान पण खाऊ. मसाला पान वगैरे घेऊ मस्तपैकी आणि मसाला पान वगैरे खाऊ. आणि याच्या मागच्या साईडला डोंगर आहे मित्रांनो. तिथं पूर्ण चारही साईडनी डोंगर आणि वेढलेला आहे हिंजवाडी, जसं की मी अगोदर म्हणतो होतं. पूर्ण जे आहे मागच्या अख्ख्या पट्ट्यात डोंगर आहे आणि इकडच्या साईडला ही पूर्ण हिंजवाडीचा फेस जे आहे. इथं जे आहे मेट्रोचं लास्ट स्टॉप आहे म्हणजे आपण म्हणू शकतो. आणि आपली जी सोसायटी आहे याच्या पलीकडच्या साईडला आहे. मेरे मसाला पान, मसाला पान, मसाला पान, मसाला पान. अरे मसाला पान बोलतो. दूसरा कौन सा है? दूसरा कौन सा है? वही मेरे को वही अच्छा लगता है भाई, मैं वही खाऊंगा. और एक बस अरे मीठा वाला आहे. तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे आपल्या सोसायटीच्या पार्किंग एरियामध्ये आणि आपण आता जेवण करून आलेलो आहे. आता वाजले आहेत 10:19 झालेत आणि आपल्याकडे आता भरपूर वेळ, आता 1-1.5 तास आपण मस्तपैकी जो आहे आपल्या जो ब्लॉगची आहे ती एडिटिंग वगैरे कंप्लीट करू आणि त्यानंतर आजचा जो म्हणजे आपलं टार्गेट होतं ब्लॉग अपलोड करायचं ते की कंप्लीट झालं पाहिजे. ते जसं की मित्रांनो आपण ठरवलं होतं की संध्याकाळनंतर बसायचं 5 मिनिट वगैरे आणि चर्चा करायची काय दिवसभर झालं ते. तर त्याची देखील आपण चर्चा करूया आणि त्याचा एक देखील पॉडकास्ट टाईप एक रेकॉर्ड करू आणि मग उद्याचं काय काय प्लॅन असेल आपण ते त्यामध्ये पाहू. तर आपण रूममध्ये आलो आता आणि इथं पाहत असाल तुम्ही तर आपला जो सेटअप आहे त्याची अवस्था काही फारशी चांगली नाही आहे. तर पहिल्या 5-10 मिनटात मी थोडंसं टेबल वगैरे आवरतो आणि त्यानंतर आपण थोडंसं एडिटिंग वगैरे करू आणि ज्याच्यामधले जे आपले व्हिडिओ असतील रॉ व्हिडिओ ते मी लॅपटॉपमध्ये घेतो आणि त्याला मस्तपैकी एडिट करतो आणि आपला ब्लॉग रेडी झाला की मग त्याला आपण अपलोड करूया. सेटअप जास्त काही केलं नव्हतं मी, नॉर्मल आपलं जे होतं तिथे लॅपटॉप ठेवलेलं आहे, मागे स्पीकर्स वगैरे आहे. हे तर आपले गाडीची ग्लोव्ज होते आणि इकडं एक छोटीशी आपली रिंग लाईट आहे, मागं आपल्या इंडियन फ्लॅग आहे. याच्या मागे जो झोपला आहे तो आहे आपला एक ॲस्ट्रॉनॉट जो की एक अशा जर ऑन केला त्याला तर भिंतीवरती वगैरे एक स्टार्स सिस्टीम वगैरे तयार करतो आणि बाकी जास्त काही नाही आहे. मोबाईल वगैरे आहे. तर हा आपला बेसिकचा सेटअप आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.